गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका. जन्म 9 एप्रिल 1828 सातारा येथे. पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी. 1870 मध्ये पुणे येथे औंध संस्थानाचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली. सहनशील मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे हे या सभेचे उद्दिष्ट होते. सार्वजनिक सभेच्या कार्यात हिरिहिरीने भाग घेतल्याने गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावे ओळखले जाते. न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूपाची संघटना बनविली. न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेस राजकीय चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले. सार्वजनिक सभेमार्फत काकांनी केलेली प्रमुख कार्य: विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. 1876-77च्या दुष्काळावेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. स्वदेशीचा पुरस्कार करताना स्वदेशी मालाची दुकाने उघडली. सार्वजनिक काकांनी रेल्वे उतारूंचे प्रश्न, संस्थानकांचे अधिकार, राज्यातील दंगली याबाबत ब्रिटिश सरकारला सल्ला व मार्गदर्शन दिले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लघु उद्योगांना त्यांनी प्राधान्य दिले. सार्वजनिक सभेमार्फत ब्रिटिशांच्या राणीकडे निवेदन देऊन भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा देण्यात यावा, स्वावलंबी बनविणारे शिक्षण देण्यात यावे अशी मागणी केली. सार्वजनिक सभेचे स्वरूप राजकीय संस्था असे असले तरी सामाजिक सुधारणांमध्ये तिचा सहभाग महत्त्वाचा आहे. सार्वजनिक काकाचा मृत्यू 25 जुलै 1880.